तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपला जो फवारणी चार्जिंगचा पंप असतो तर तो प्रेशर का देत नाही. त्याच्यामागे खूप काही कारण आहेत, तर आज आपण ते कारण जाणून घेऊ. सर्वात पहिले एक कारण म्हणजे आपला हा जो नोझल असतो, हा नोझल, तर त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे. जर आपण 8 व्होल्टचा जर नोझल आपण वापरला तर मग मोटरवरती लोड नाही येत आणि मोटर एकदम इझी फिरते. तसं जर आपण याच्यामध्ये जर खूप जेवढा आपण कमी व्होल्टचा नोझल वापरला तेवढा त्याच्या मागे आपला खूप तोटा आहे. कसं ते पण सांगतो मला मी. जेव्हा आपण कमी व्होल्टचा नोझल वापरतो तेव्हा मोटरवरती प्रेशर पडतो आणि मोटर गरम होते. त्यानंतर बॅटरीकडून जास्त ॲम्पेअर घेते, म्हणजे आपली मोटर खराब होतेच होते. पण मग जो बॅटरी आहे ती बॅटरी पण खराब होते, कारण बॅटरीकडून मोटर जास्त ॲम्पेअर करंट सतत घेत असते. त्याच्यामागे आपले स्विचेस पण असतात मोटर ऑन ऑफ करायचे, ते पण खराब होत होतात. तर आपण दुसरं कारण जाणू इच्छितो. आता हा जो हा मोटरचा पंप सेट आहे, तुम्हाला दाखवतो मी जवळ करून. हा पंप सेट पण एखाद्या वेळेस जर खराब असला तरी पण प्रेशर देत नाही. ते काय होते मी तुम्हाला सांगतो. मी जर हा पंप सेट मधला जर हा खालचा आणि वरचा भाग जर घासला गेला तरी तो प्रेशर देत नाही, कारण की याची जी मुव्हिंग कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी जास्त फास्टली मुव्हिंग होते, म्हणून प्रेशर पण कमी देतो. आपण कसं म्हणतो की बॅटरी फुल चार्जिंग आहे, मोटर बरोबर काम करते, पण प्रेशर का देत नाही, तर त्याच्यामागे हे एक मुख्य कारण आहे. दुसरं कारण म्हणजे आपली जी मोटर असते, मोटरला एक मेन बेरिंग हा इथे दिलेली. ही जी मेन बेरिंग दिसते का तुम्हाला, ही बेरिंग जर जाम असली तरी पण आपल्याला मोटर कमी स्पीडने फिरते, तरी आपल्याला प्रेशर कमी भेटतो. आपल्याला असं वाटतं की मोटर स्पीडली चालू आहे, बॅटरी पण फुल चार्जिंग आहे, पण आपल्याला प्रेशर काय भेटत नाही. त्याच्यामागे हे एक मुख्य कारण आहे. आणि अजून एक कारण तुम्हाला सांगतो मी प्रेशर न देण्याचं. तर मग जर ही बेरिंग दिसते का, ही बेरिंगमध्ये जर थोडासा कमी कमी 2 किंवा 3 mm चा जरी गॅप पडला तरी ती बेरिंग प्रेशर देत नाही आपला असं. त्यानंतर अजून एक कारण आहे, आपला हा जो क्लच आहे पंपचा, तर त्याच्यामध्ये पण एक मध्ये जाळी असते, ती जाळीमध्ये बी घाण अडकली तरी तो प्रेशर देत नाही. ही आता मोकळी दिसते, याच्यामध्ये जाळी शिल्लक नाही. तर अजून एक याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला मी की काय कारण याच्यामध्ये. आता तुम्हाला दाखवतो मी. रेग्युलर सर्व शेतकरी लोक हा क्लच असा लॉक करून ठेवतात. आता हा अनलॉक आहे, आता हा असा वर्क केला, हा लॉक केला मी. तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दिसलं असेल की लॉक करायची सिस्टीम कशी असते. तर हा मी क्लच दाबला आणि याच्यामध्ये किती गॅप पडला, म्हणजे हा क्लच आपला पूर्णपणे लॉक होत नाही. त्याच्यामुळे पण हा क्लच असा खाली गेल्यावरती मोटरला दाब पडतो. तुम्ही तुमचा चार्जिंग फवारणी पंपचा क्लच बघून घेत जा, आणि जर असा जर गॅप पडत असेल तर तुम्ही तो क्लच त्वरित बदला. त्याच्यानंतर अजून एक कारण आहे, ते कारण म्हणजे एक मुख्य कारण आहे, त्याच्यावरतीच पंपचा सर्व कारभार अवलंबून आहे, ते म्हणजे पंपची बॅटरी. ही बॅटरी कॉस्मोसची आहे, पंपची 12 व्होल्ट 8 एम्पियरची. ही बॅटरी मार्केटमध्ये 700-750 रुपयाला भेटून जाते. जर तुमची बॅटरी वीक असेल तरी पण तुमचा पंप प्रेशर देणार नाही. तुम्हाला असं वाटेल की बॅटरी आपण 2-3 तास फुल चार्ज केली तरी पण प्रेशर देत नाही, आणि एखाद्या वेळेस बॅटरीचा व्होल्टेज पूर्णपणे दाखवतं तरी पण बॅटरी आपल्याला वीक वाटते, कारण की आपल्याला मोटरला कुठे प्रेशर देत नाही. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करू इच्छिता. थँक्यू.